शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। आज रात्रीपासून तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलत। आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे 7,500 रुपये जमा होणार आहेत। जर तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील पीक विम्याच्या पैशाची अत्यंत गरज असेल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार की नाही हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 7,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। आता सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 7,500 रुपयांचा पीक विमा आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये सरकारने पीक विमा देणं अत्यंत आवश्यक होतं, म्हणजेच की डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 7,500 रुपयांचा पीक विमा जमावणे अपेक्षित होते। आता डिसेंबर महिना संपला आहे, जानेवारी महिना देखील संपण्याच्या मार्गावर आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नव्हती, त्यामुळे सरकारने केलेली घोषणा ही हवेतच गेले का, आम्हाला पीक विमा मिळणार का नाही, असे अनेक प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते। परंतु आता शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी समोर आली आहे। आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। हो मित्रांनो, आज रात्रीपासून म्हणजेच की आज रात्री 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। आणि काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की या जिल्ह्यांमध्ये पीक विमाचे वाटप सुरू। या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा जमा झाला। परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेला तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता। परंतु आता आज रात्रीपासून पीक विमा जमा होणार आहे। जर अद्याप देखील तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका, कारण आज रात्रीपासून तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। फक्त आताला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी सरकारने काय घोषणा केली होती, तर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे आम्ही हेक्टरी 7,500 रुपये देणार, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। आता सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे नेमका पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, कोणते शेतकरी पात्र असणार आणि पीक विमा कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, कोणते जिल्हे पीक विम्यासाठी पात्र असणार, कोणते तालुके पीक विम्यासाठी पात्र असणार, कोणते मंडळे पीक विम्यासाठी पात्र असणार, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार का, तुमच्या तालुक्यामध्ये पीक विमा मिळणार का, तुमच्या मंडळामध्ये पीक विमा मिळणार का, तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून महाराष्ट्र नेटवर्क 1.0 या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनेलवरती बघायला मिळेल। आता सविस्तर माहिती बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी आहे। आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल, खरीप हंगाम 2025 मध्ये जर तुम्ही देखील पीक विमा भरला असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, कधी पीक विमा जमा होणार, सर्व काही तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। या ठिकाणी बघू शकता, पीक विम्याचे 7,500 रुपये कधी मिळणार, कोणते शेतकरी पात्र ठरणार, नवीन अपडेट आली समोर, अशा पद्धतीची आपल्याला एक महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे।
आणि या बातमीमध्ये तुम्हाला सर्व काही समजणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही, सर्व काही तुम्हाला या बातमीमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओला पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, 2025 मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक भागांमध्ये पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि नियोजन पावसामध्ये वाहून गेले. या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने सुमारे 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं. म्हणजेच की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं. आता तुम्हाला देखील माहीत असेल, साधारणतः 2-2.5 महिने झालं राज्य सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं आहे. तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज हे सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं. आता सरकारने कोणकोणती घोषणा केली होती तर बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. आणि या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय जमा होणार तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार. त्यानंतर रब्बीमध्ये पेरणीकरता शेतकऱ्यांना या ठिकाणी रब्बी अनुदान म्हणून राज्य सरकारने हेक्टरी 10,000 रुपये देण्याची घोषणा केली. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्याची घोषणा केली. त्यानंतर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान देण्याची घोषणा देखील सरकारने केली. आणि त्यानंतर पीक विमा देण्याची देखील घोषणा ही सरकारने केली होती. आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणते पैसे जमा झाले तर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले. आता नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर मग सरकारने पीक विमा देण्याची देखील घोषणा केली होती. मग आमच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विमा का जमा झाला नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी आता उपस्थित केला होता. सरकारने तर पीक विमा देण्याची घोषणा केली होती आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नव्हता. मग राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा ही हवेतच गेली का, असा देखील प्रश्न आता उपस्थित झाला होता. परंतु आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता पीक विमा कधी मिळणार, असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता. शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती आणि त्यातच आता पीक विम्याबद्दलची अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे. आता राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली, रब्बी अनुदानाची रक्कम देखील जमा झाली आहे आणि आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. आज रात्रीपासून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी साधारणतः 92% पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, फार्मर ID काढून घ्या आणि जर इतर काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही तलाठ्याशी संपर्क साधू शकता. आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली. समोर आलेल्या आकडेवारीनुसार साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली. मग आता पीक विमा कधी मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न होता आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळाले आहे. आज रात्रीपासून पीक विमा जमा होणार आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि या पॅकेजमध्ये पीक विमा योजनेच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 7,500 रुपयांची मदत देण्यामध्ये असं सरकारने जाहीर केलं होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये ही भरपाई सरळ पद्धतीनं मिळणार नसून ती महसूल मंडळ निहाय
पीक कापणी प्रयोगातून आता निश्चित होणाऱ्या सरासरी उत्पादनावरती अवलंबून राहणार आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता पीक विमा देण्याची घोषणा सरकारने केली आहे. किती तर हेक्टरी 7,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येईल अशी घोषणा सरकारने केली आणि आज रात्रीपासून हा पीक विमा जमा होणार आहे. आता पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी सुमारे 90% शेतकरी हे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. खरीप हंगामामध्ये पावसाने सोयाबीन पिकाला मोठा फटका दिला. सध्या राज्यातील महसूल मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग राबवण्यामध्ये आले असून आतापर्यंत सुमारे 100% मंडळातील प्रयोगांचे उत्पादनाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. आता सर्व आकडेवारी जमा झाल्यानंतर विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की नुकसान भरपाईची गणना केली गेली आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी भरपाई जमा केली जाणार आहे. आज रात्रीपासून पीक विमा भरपाई ठरवताना सध्याच्या हंगामातील सरासरी उत्पादनाची तुलना गेल्या 5 वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी म्हणजेच की उंबरठा उत्पादनाशी केली जाते आणि जर एखाद्या महसूल मंडळातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तर त्या मंडळातील शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतात. मात्र नुकसान भरपाईचे प्रमाण उत्पादनातील घट किती आहे यावरती अवलंबून असते. उदाहरणार्थ सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा 10% कमी असल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या केवळ 10% भरपाई मिळते आणि जर उत्पादनामध्ये 50% घट असेल तर त्यानुसार या ठिकाणी अर्धी भरपाई दिली जाते. आता डिसेंबर अखेरपर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप पैसे जमा झाले नव्हते. परंतु आता आज रात्रीपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. आज रात्री 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पीक विमा कधी मिळणार तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे. खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये पीक विमा जमा होणं अपेक्षित होतं. परंतु आता आज रात्रीपासून म्हणजेच की आज रात्री 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे. आता कृषी विभागाने काय सांगितलं आहे तर कृषी विभागाने असं सांगितलं आहे की आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवितच झाल्या आहेत. आज रात्रीपासून म्हणजेच की आज रात्री 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. सरकारने देखील म्हणजेच की पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता लवकरच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना देखील पैशांची सध्या अत्यंत गरज आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज आहे. आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज रात्रीपासून जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी आता पीक विमा संदर्भातील अतिशय मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आज रात्रीपासून पीक विमा जमा होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार का, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार, ही सर्व माहिती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला देखील तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून महाराष्ट्र नेटवर्क 1.0 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपली प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला की नाही हे तुम्ही तपासून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.